पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय संत भोजलिंग काका महाराज की संत जडोजी मुळोजी महाराज की जय प्रभु विश्वकर्मा भगवान की जय सद्गुरु जोग महाराज की जय। नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उतारा सोपान देवा निवृत्ती उतारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंभोज तेजस्फूर्ति प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ॐ मङ्गलं ओंकारमङ्गलं विश्वमङ्गलं विश्वकर्मा मङ्गलम् पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज संत जडोजी मुळोजी महाराज की जय। आज या ठिकाणी महाराष्ट्राचा विचार करायला गेलो, महाराष्ट्रामध्ये अनेक संत जन्माला आले। नाथ महाराज सांगतात, भरतखंड नरदेही प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती। संतही जन्माला आले आणि आपणही जन्माला आलो। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक प्रकारचे संत होऊन गेले। आपल्या लिखाणाच्या माध्यमातून संत तळागाळापर्यंत पोहोचले। काही संतांचा विचार करत असताना काही संतांचं चरित्र हे दुर्मिळच राहिलं। संतांचं चरित्र का पाहायचं? संतही जन्माला येतात आणि आपणही जन्माला येतो। ज्ञानोबराय सांगतात, तैसे हरपले आपणे पावे
तै संताता पाहता घेवसावे, म्हणोनी वानावे ऐकावे तेची सदा, म्हणोनी वानावे ऐकावे तेची सदा. संतांचं चरित्र का पाहायचं तर आपल्या ठिकाणी आत्मवस्तू हरवलेली आहे आणि संतांच्या चरित्रामध्ये पाहिलं तर ती आत्मवस्तू आपल्याला प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतं. संतांच्या चरित्रामध्ये 3 प्रकारची शिकवणूक आपल्याला पाहायला मिळते. एक कर्माची शिकवणूक आपल्याला पाहायला मिळते, एक भक्तीची शिकवणूक आपल्याला पाहायला मिळते आणि एक ज्ञानाची शिकवण आपल्याला पाहायला मिळते. ज्या संतांचं आपण या ठिकाणी चरित्र पाहणार आहोत, महाराष्ट्रातील ज्यांनी भक्तीची परंपरा वैराग्याच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, असे महान संत जोळोजी मोळोजी महाराज, आणि त्यांचं आपण आज या ठिकाणी चरित्र पाहणार आहोत. ते चरित्र गायल्याच्या नंतर ऐकल्याच्या नंतर आपल्यालाच समाधान होईल असं नाही, प्रत्यक्ष भगवान परमात्म्याला सुद्धा समाधान प्राप्त होईल, आनंद होईल. ज्ञानोबा सांगतात, तेही प्राणा परोते आवडती हे निरोते, ते भक्त चरित्रा ते प्रशंसती. जे साधक, जे मंडळी हे चरित्र गातात ऐकतात त्यांनाच त्या ठिकाणी पुण्य प्राप्त होतं असं नाही, पण भगवान परमात्म्याला सुद्धा आनंद होतो असे संतांचं चरित्र. त्या संतांचं आपण आता भजन करूया. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. 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 आई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. आई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. आई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. 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 नाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. आई निवृत्तीनाथ ज्ञानदेव
संत जळोजी मुळोजी महाराजांचं चरित्र आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असे एक संत होऊन गेले. लिखाणाच्या बाबतीमध्ये जर आपण चिंतन करायला गेलो, काही संतांनी आपल्याला आलेले अनुभव अनेक चिंतनातून, गाथ्यातून आणि शास्त्रातून आपल्याला पाहायला मिळतात. पण जळोजी मुळोजी महाराजांचा जर आपण विचार करायला गेलो चरित्राचा, कुठेही त्या ठिकाणी आपल्याला लिखाण पाहायला मिळत नाही. तेर नदीच्या किनाऱ्यावर हंडरगुळी नावाचं गाव, पूर्वीचा असणारा जिल्हा उस्मानाबाद आणि आत्ताचं नाव असणारं धाराशिव. 1983 साली उस्मानाबादचा काही भाग हा विभक्त करून त्याला लातूर नाव देण्यात आलं. आत्ताचं नाव उस्मानाबादचं झालेलं धाराशिव आणि धाराशिवचाच काही भाग असणारा हा लातूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये असणारं उदगीर तालुका आणि उदगीर तालुक्यामध्ये असणारं हंडरगुळी गाव. एक 4-5 हजार वस्तीचं असणारे हंडरगुळी गाव निजाम काळामध्ये, पेशवे काळामध्ये तिन्ही ऋतूमध्ये त्या ठिकाणी पेशव्यांचा, निजामशाहीचा वावर त्या गावावरून असायचा. त्या गावामध्ये पांचाळ बुवा नावाचे एक कुटुंब, भाविक दाम्पत्य राहत होतं. आपल्या वाट्याला आलेलं कर्म, संपूर्ण दिवसभर सुतारकाम करणे, पोटाची उपजीविका आणि नित्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुखामध्ये रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणून त्या ठिकाणी दिवसेंदिवस त्या ठिकाणी दिवस जात आहेत. हंडरगुळी गावामध्ये पांचाळ बुवा नावाचं जे दाम्पत्य होतं, त्या गावामध्ये हवं असं वाटणारे व्यक्तिमत्व, कुणालाही त्या ठिकाणी ब्र शब्द न बोलता हे दोन्ही दाम्पत्य आलेल्या वारकऱ्यांची सेवा करणारं, वेळ प्रसंगी त्या गावामधून जाणाऱ्या दिंड्या, जाणारे वारकरी हे पांचाळ बुवांच्या घरी चहा पाण्याला आल्याशिवाय राहायचे नाहीत. बरेच दिवस निघून गेले. पांचाळ बुवांचं आयुष्य म्हातारपणाकडे झुकलेलं असतानाही पारमार्थिक परिस्थिती चांगली, प्रपंचामध्ये अनेक अडचणी. पारमार्थिक साधना करत असताना पदार्थामध्ये जे लोक आनंदी मानतात त्यांना संसाराच्या अडचणी काही जाणवत नाही. पांचाळ बुवांचंही तसंच होतं. आलेला दिवस त्या ठिकाणी परमार्थामध्ये, नामसाधनेमध्ये ढकलायचा आणि पुढच्या दिवसाची वाट पाहायची. दोन्ही दाम्पत्याचा विचार करत असताना प्रपंचामध्ये जे सुख पाहिजे संततीचं, ते संततीचं सुख त्यांना नव्हतं. आयुष्य असं उतार वयाकडे झुकलेलं असतानाही त्या ठिकाणी त्यांनी तसुबरही त्या ठिकाणी जाणून दिलं नव्हतं का आम्हाला त्या ठिकाणी प्रपंचामध्ये अडचणी आहे. भगवान परमात्म्याची साधना रात्रंदिवस चालू आहे, भजन चालू आहे, आळंदी पंढरपूरची वारी चालू आहे आणि आयुष्य असं म्हातारपणाकडे झुकलेलं असताना एक आनंदाचा क्षण त्या ठिकाणी त्या पांचाळ कुटुंबामध्ये यावा आणि एक आनंदाची बातमी आली. म्हातारपणाकडे जात असताना, वृद्धावस्थेकडे जात असताना प्रपंचातून एखादी बातमी यावी आणि तो आनंद द्विगुणित व्हावा. बातमी अशी यावी का आपल्या घरात पाळणा हलण्याची चाहूल लागलेली आहे. भगवान परमात्म्याची साधना करत असताना भगवान परमात्म्याचा प्रसादच प्राप्त झाला, त्या हेतूने पांचाळ महाराजांनी ते स्वीकारलं. काही दिवस निघून गेले. 9वा महिना त्या ठिकाणी सुरू झाला. 9व्या महिन्यामध्ये तो दिवस जवळ आला आणि सकाळी बरोबर ब्रह्ममुहूर्तावर बाळ जन्माला आलं आणि जन्माला आल्याच्या नंतर संपूर्ण गावामध्ये आनंद पसरला का पांचाळ बुवांच्या घरी बाळ जन्माला आलं, म्हातारपणी बाळ जन्माला आलं. आणि म्हातारपणी असा नियम सांगितला गेलाय, वृद्ध अवस्थेमध्ये ज्या वेळेस बाळ जन्माला येतं त्याचं विशेष असं प्रेम सांगितलं गेलेलं आहे. बाळ जन्माला आलं. 5व्या दिवशी पाट्याचं पूजन केलं आणि 5वीलाच त्या ठिकाणी
बाळाच्या गळ्यात माळ घातली, नाव ठेवण्यात आलं जळू. पुन्हा वर्षभरानंतर पुन्हा पाळणा हल्ला आणि पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा दुसरं बाळ जन्माला आलं. त्यांचं नाव ठेवण्यात आलं मळू, जळू मळू. पूर्वीच्या कालावधीत जर विचार करायचं म्हटलं, त्या कालखंडामध्ये देवाची सुद्धा नावं ठेवली जात नसायची. त्या काळामध्ये धोंडोपंत, गोंडमपंत अशी नावं त्या ठिकाणी ठेवली जायची. हे काय नाव आहे का? जळू आणि मळू नाव आहे का? पण आपल्या नावामुळे देवाच्या नावाला त्या ठिकाणी प्रतिबंध येऊ नये हा मनामध्ये हेतू धरून त्या ठिकाणी देवाचं नाव ठेवलं नसायचं. नाव ठेवण्यात आलं जळू. 5वीलाच त्या ठिकाणी माळा घालण्यात आल्या. कलाकालाने त्या ठिकाणी बाळं वाढत लावू लागली. दुसरं तिसरं 9व्या वर्षी व्रतबंध सोहळा संपन्न झाला. त्याला मुंज म्हणूया आपण. आणि मुंज झाल्याच्या नंतर त्या काळामध्ये बालविवाह लावण्याची पद्धत होती. 9व्या वर्षी जळोजी आणि मळोजी महाराजांचा विवाह संपन्न झाला. गृहप्रवेश आणि दाम्पत्य जीवनामध्ये प्रवेश केला. प्रपंचाची जबाबदारी, रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नामस्मरण करता करता, सुतारकाम करता करता नामस्मरण करायचे. आलेला दिवस सुतार नेटावर काम करत असताना नामस्मरण करता करता त्या ठिकाणी वडिलांच्या पायावर पाय ठेवण्या ठिकाणी सुतारकाम करू लागले. 8 आणि 9व्या वर्षी तरुणपण म्हटलं का त्या ठिकाणी प्रत्येकाचे मित्र हे ठरलेलेच असतात. 12-13 वर्षाचे जळोजी मळोजी झाल्याच्या नंतर त्यांचा व्यवहार काही लोकांशी होऊ लागला आणि गावातले मित्रमंडळी त्याला म्हणू लागले, घरामध्ये तुमचं लग्न झालेलं आहे, तरुण त्या ठिकाणी तुमच्या पत्न्या आहेत, तुम्ही रात्रंदिवस जरी तुमच्याकडे पाहिलं तर तुम्ही नामसाधना करताना दिसताय, पण प्रपंचाकडे तुमची विरक्ती पाहायला मिळते. जळोजी मळोजी महाराज त्यांना सांगायचे, हा देह त्या ठिकाणी पुन्हा प्राप्त होणार नाही आणि म्हणून भगवान परमात्म्याने आपल्याला जन्माला ज्यासाठी घातले ते साधन करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं भजन करतो. काही मंडळी त्या ठिकाणी त्यांची टिंगल टवाळ्या करू लागली आणि असं काही दिवस जीवन जगत असताना आता मात्र त्यांचे आईवडील त्या ठिकाणी थकलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा वडिलांची परिस्थिती, कारण ज्यावेळेस ते जन्माला आले त्यावेळेस वारधक्क्यामध्ये यांचा जन्म आणि कमी वयामध्ये प्रपंचाची जबाबदारी जळोजी मळोजी महाराजांवर पडलेली. आईने एक दिवस जवळ बोलवलं, बाळांनो या इकडे. काय आई, आता आम्ही थकलेलो आहोत, तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर आम्हाला चिंता अशी जाणवते, या जगतामध्ये तुम्हाला चांगलं सांगणारी लोक त्या ठिकाणी मिळणार नाहीत. मात्र एक जाता जाता सांगते, हा जो देह या ठिकाणी तुम्हाला मिळालेला आहे, हा नासका कुसका देह आहे, हा एक ना एक दिवस त्या ठिकाणी तुम्हाला सोडून जावं लागणार आहे. आणि म्हणून तुमचा जर शेवट चांगला व्हावा असं वाटत असेल तर मी सांगते त्या मार्गाने तुम्हाला जावं लागेल. काय आई? आणि मग यथार्थ जीवनाचा उपदेश त्या मातेने त्या बालकांना केलेला आहे. जशी मदालसा माता लहान असणाऱ्या मुलांना सोहम सोम रे बाळा परियसी मदालसा सोम सोम बाळा, लहान असणाऱ्या पाळण्यामध्ये असणाऱ्या लहान मुलाला त्या ठिकाणी ती मदालसा माता जसा उपदेश करते, तद्वत या मदालसा मातेप्रमाणे जळोजी मळोजी महाराजांची असणारी आई मातोश्री त्या ठिकाणी उपदेश करतायत. बाळांनो, या जगतामध्ये हे नासकं पुस्तक जग आहे म्हटले, याचा विचार करत असताना मायातीत होऊ नका, मोहातीत होऊ नका. तुम्ही ज्यासाठी या ठिकाणी आलेला आहे तो यथार्थ मार्ग मी तुम्हाला सांगते. आणि मग जळोजी मळोजी महाराज म्हणतात, आई काय केलं पाहिजे आम्ही? मग ती माता सांगू लागली, तुमच्या वडिलांची असणारी वडिलोपार्जित असणारी वारी, पंढरपूरची वारी ही तुम्हाला करावी लागेल. मातेचा यथार्थ असणारा उपदेश महाराजांनी मान्य केला. दोघेही अंतःकरणामध्ये विचार करतायत,
जगताचं सोडून द्या, ऐकावे जनाचे करावे मनाचे. जगाने काही सांगितलं पण शेवटी आपल्याला मन असतं, ते मन आपल्याला सांगत असतं आपण काय करायला पाहिजे. दोघी उभय बंधू विचार करतात आणि लागलीच आषाढीचा सोहळा जवळ आलेला आहे. काही दिंड्या त्या गावामध्ये आलेल्या आहेत, काही वारकरी आलेले आहेत. दोन्ही संत बंधूंची लगबग सुरू झाली. वारकऱ्यांना बोलवत आहेत, घरी बसवत आहेत, कोणी चहा पाणी देतात, कोणी अन्नदान करतायत, कोणी विचारपूस करतायत. रात्री झाल्यानंतर झोपायला आहे की नाही विचारतायत, जेवण केलं का नाही विचारतायत. आणि आपल्याच घरी मुक्कामाला ठेवल्याच्या नंतर जोळोजी मोळोजी महाराज विचारतात, आईने सांगितल्याप्रमाणे आपल्याला ही वारी करायची. वळकटी बांधल्या, पडशी घेतल्या. सकाळी पहाटेला वारकरी मंडळाचं स्नान झालेलं आहे आणि वारकऱ्यांबरोबर आईचं दर्शन घेतलं आणि दोघेही संत बंधू पंढरीकडे प्रयाण केलेलं आहे. दरमजल करता 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 पहाटेला 3 वाजता पंढरपूरमध्ये पाऊल टाकलं. चंद्रभागेमध्ये आलंय, स्नान केलं. अवघीचं तीर्थी घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. त्या चंद्रभागेचं इतकं वर्णन सांगितलं, या जगतामध्ये जेवढी जेवढी तीर्थ आहेत त्या तीर्थामध्ये केलेलं स्नान आणि चंद्रभागेमध्ये केलेल्या स्नानाचं जे पुण्य आहे ते इतर केलेल्या गंगेच्या स्नानामध्ये बरोबर आहे. जोळोजी मोळोजी महाराजांनी चंद्रभागेमध्ये स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, पांडुरंगाच्या रावळामध्ये प्रवेश केला आणि पांडुरंगाकडे पाहिल्याच्या नंतर जोळोजी मोळोजी महाराज पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहतच राहिले. राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, कुमार मदनाचा पुतळा, कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा. रविशेषी कळा लोपलिया, रविशेषी कळा लोपलिया, राजस कुमार मदनाचा पुतळा, 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 भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहिलं, दर्शन घेतल्यानंतर भगवान परमात्म्याकडं पाहतच राहावं. जोळोजी मोळोजी महाराज भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहत 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 समोरच्यांना त्यांना जागं करावं लागलं आणि भगवान परमात्म्याचं दर्शन झालं. पुढे बाहेर आले. विदितो हरिकथा, एकादशीचा दिवस, सकाळी कीर्तन, भजन, पुन्हा कीर्तन, फराळ, पुन्हा काकडा. द्वादशीचं पारणं सोडलं. पारणं सोडल्याच्यानंतर पुन्हा कीर्तन झाल्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी काकडा आणि पौर्णिमेच्या दिवशी वाळवंटामध्ये काला केला आणि पुन्हा रावळामध्ये भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं. भगवान परमात्म्याचं स्वरूप अंतःप्रज्ञावर ओढलं आणि पुन्हा त्यांनी परतीची वारी चालू केली. दरमजल करत 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 पुन्हा हंडरगोळी या गावी
आले आणि पुन्हा नित्याचा असणारा आपला सुतारकामाचा व्यवसाय सुरू झाला. काही दिवस निघून गेल्याच्या नंतर पंढरपूरची वारी सुरू राहिली आणि वारी सुरू राहिल्या कारणानं कामामध्ये व्यत्यय येऊ लागले. गावातल्या मंडळींच्या अडचणी होऊ लागल्या. कारण पूर्वीच्या काळापासून जर विचार करायला गेलो तर प्रत्येक गावामध्ये सुतारकाम करणारे 1-2 घरं पाहायला मिळतात. आणि पुन्हा त्या ठिकाणी पूर्वीच्या कालावधीचा जर विचार करायला गेलो पूर्ण वर्षभर त्या ठिकाणी काम करायचं आणि वर्षातून एकदा कुठेतरी ते बलूत मिळायचं, त्याला बलुतेदारी म्हटली जायची. भगवान विश्वकर्मा हा मूळ पुरुष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा बलुतेदारी पद्धती अंमलात आणली होती. त्या काळामध्ये सुद्धा 12 बलुतेदार म्हणून ज्या मंडळी ओळखली जायची. ज्या ज्या कुळामध्ये माणसं जन्माला आली आहेत त्या त्या कुलाप्रमाणे त्यांनी त्यांचं काम करायचं. या ठिकाणी विश्वकर्माचे 5 मूळ पुरुष सांगितले गेलेले आहेत. मनु, मय, त्वष्टा, दैवज्ञ आणि शिल्पी. मनु कोणाला म्हणायचं तर लोहार काम करणाऱ्यांना मनु म्हटलं जायचं. मय लाकडाचे जे कारागीर, लाकडाची जी कलाकुसर, वाकड्या तिकड्या लाकडाला जे सरळ करतात, सुतासारखं सरळ करतात त्याला सुतार म्हणतात. वाकड्या तिकड्या लाकडाला सुतासारखं सरळ करणाऱ्याला सुतार म्हणतात. मय त्वष्टा हे पाथरवट जे काम करतात त्याला त्वष्टा म्हटलं जातं. दैवज्ञ, शिल्पी आणि दैवज्ञ. शिल्पी म्हणजे शिल्पकार, दगडाचे शिल्प असतील, मंदिराचे काम करणं त्याला शिल्पकार म्हटलं जातं. आणि दैवज्ञ म्हणजे सुवर्णकार. हे विश्वकर्मा मूळ पुरुष आहे. 5 म्हणजे म्हणून 5 एकत्र येणे म्हणजे त्याला पंचाळ म्हटलं गेलेलं आहे. असे विश्वकर्मा पांचाळ आणि सुतारकाम करत असताना या ठिकाणी जोळूजी मोळूजी महाराज रात्रंदिवस काम करतायत, काबाड कष्ट करतायत, नामस्मरण करतायत. तो निजामशाहीचा काळ होता. तिन्ही ऋतूमध्ये त्या पेशवे काळामध्ये त्या ठिकाणी त्या गावामध्ये अनेक प्रकारचं सैन्य यायचं. छावण्या लागायच्या, घोडदळ यायचे, लाखो प्रकारचं सैनिक असायचं. आणि तिन्ही काळामध्ये आलेल्या सैन्याचं, छावणीचं, बैलगाड्यांचं हे सगळं काम हे जोळोजी मोळोजी महाराजांना करायला लागायचं. त्या सरदारांचा मोठा अंमल असायचा. हंडरगुळू गावचे पाटील आणि पाटलाला बोलून घेतलं जायचं का हे 2 दिवसात काम पूर्ण झालं पाहिजे. पाटील, त्या गावचे पाटील जोळोजी मोळोजी महाराजांना दम देऊन काम करून घ्यायचे. एकदा कामाला सुरुवात केली 2 रात्री जातील, 4 रात्री जातील, 5 रात्री जातील ते सांगताच येत नाही. 2-2 हजार, 4-4 हजार त्या ठिकाणी खुंट्या बनवण्याचं काम केलं जायचं. महाराजांनी विचार केला का रात्रंदिवस काबाड कष्ट करतोय, नामस्मरण होत नाही, काय नाही, प्रतिबंध येऊ लागला नामस्मरणामध्ये. मग आपण याच्यासाठी या ठिकाणी जन्माला आलोत का? नाही. जोळोजी मोळोजी महाराज वैतागले का सकाळी एकदा त्या ठिकाणी हत्यार हातामध्ये घेतली का दुसऱ्या दिवशी रात्री कुठंतरी हातातून ती हत्यारं ठेवून द्यायची. असं कुठं जीवन असतं का? उद्विग्न झाले. म्हटले असं कुठं जीवन असतं का? एवढं कुठं काम असतं का? रात्र काबाड कष्ट करतोय आणि हे करायचं नाही. दोघांनी विचार केला, हत्यारं खाली ठेवली आणि दोघांनी मनातल्या मनात विचार केला आता हे गाव सोडून जायचं. या गावात थांबायचं नाही का? ज्याच्यासाठी आपण पृथ्वी तलावा आलोय, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्यासाठी हा जन्म आपल्याला प्राप्त झालाय, ते नामस्मरण आपल्याकडून जर होत नसेल तर त्या राहण्यात काही अर्थ नाही. दोघांनी विचार केला आणि रात्री सगळं बिराड घेतलं आणि बिराड घेतल्याच्या नंतर गावाच्या बाहेर पडल्याच्या नंतर विचार करतायत आपण तर जातोय पण आपण हा त्रास सगळा सहन केला, यानंतर या गावामध्ये कुणीही सुतार आला नाही पाहिजे, किंबहुना त्या सुताराला अशा प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. आपल्याला जो त्रास झाला तो दुसऱ्याला कोणाला होऊ नये म्हणून जोळोजी मोळोजी महाराज गावच्या वेशीकडे जात असताना पाठीमागं वळून पाहिलं. आपल्याला जो त्रास झाला तो दुसरा कोणाला होऊ नये, किंबहुना
हातातील वाकस काढलं आणि जात असताना त्या गावच्या वेशीवर जोरात फटका मारला. आजपासून शाप देतो, या गावामध्ये सुतार काम करण्यासाठी आलेला माणूस त्या ठिकाणी वस्ती करू शकणार नाही. आणि मग जोळोजी मोळोजी महाराजांनी आपलं बिराड घेतलं. जायचं कुठं हा भाग आपण पुढच्या भागात पाहू. तत्पूर्वी भजन करूया.